माझं नाव हरीश शरद सर. तुमची ही जी बाईक आहे याबद्दल तुम्ही काय सांगाल? आता मी केकेवा कॉलेजमध्ये शिकतो. मी मेकॅनिकल लास्ट इयरमध्ये शिकत आहे. आमच्या कॉलेजमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टीम्स आहेत. त्यामधली ही टीम ब्रह्मास्त्र कॉट. त्यामध्ये आम्ही दोन कॉम्पिटिशन खेळतो, एक इस्नी कॉटर्क आणि एक FME QBDC नावाचा. त्यासाठी आम्ही कॉडबाईक डिझाईन केली आहे. तिथे आम्ही जाऊन वेगवेगळ्या पातळीवर या गाडीची चाचणी करतो. जसं की ही गाडी किती टन मारू शकते, की या गाडीची टोईंग कॅपॅसिटी किती आहे. तर आम्हाला तिथे कळालं की या गाडीची टोईंग कॅपॅसिटी 2 टन आहे आणि वेगवेगळ्या अशी ही ऑल टेरेन व्हेकल आहे, म्हणजे कोणत्याही टेरेनवरही चालू शकते. त्या पर्पजसाठी आम्ही गाडी डिझाईन आणि डेव्हलप केली आहे. आमच्या टीममध्ये टोटल 30 जण आहेत. तर ही गाडी आहे ही स्टुडंटने डिझाईन आणि मॅन्युफॅक्चरिंग केली आहे. 70% मॅन्युफॅक्चरिंग आम्ही कॉलेजच्या कॅम्पसमध्ये आमच्या इंजिनिअरिंग वर्कशॉपमध्ये आम्ही स्वतः डिझाईन आणि मॅन्युफॅक्चर केली. ही जी बाईक आहे याचा शेतकऱ्यांना कसा उपयोग होणार आहे? आत्ता तुम्ही बघत असाल की आपण मोठ्या शेतीचं मोठे हे राहतात, पण त्यात आपण बघत असाल की ही गाडीची साईज खूप कमी आहे, हिची ट्रॅक विड्थ आणि व्हीलबेस खूप कमी आहे. त्यामुळे आपण हिला लगेच टर्न मारू शकतो. हिचा टर्निंग रेडियस हा 2 मीटर एवढा आहे. जर आपण ट्रॅक्टर बघितलं तिचं टर्निंग रेडियस जास्त असतो, ज्यामुळे बांध वगैरे जिथे असेल तर आपल्याला ट्रॅक्टर फिरवायला खूप वेळ लागतो. तर आपण ही गाडी बघू शकता, हिला इझिली टर्न मारू शकते आणि आपण जे ट्रॅक्टरला जे युटिलिटीज वापरतो त्याच आपण हिला लावून आपण ॲज अ ट्रॅक्टरचं रिप्लेसमेंट म्हणून ही गाडी यूज करू शकतो. ओके. आमचे जे प्रेक्षक आहेत अहमदनगर लाईव्ह 24चे, त्यांना जर तुमच्यापर्यंत पोहोचायचं असेल तर काय संपर्क आहे तुमचा? माझा संपर्क आहे 7741832989. माझं नाव हरीश शरद सने, नाशिक.